500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा सर्व शेळ्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न. 500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा म्हणजे किती चारा काढण्यासाठी 500 आणि 27 यांचा गुणाकार करा. हे 2 शून्य अगोदर आणि 5 आणि 27 चा गुणाकार. 5 7 35 3 5 2 10 3 13 500 गासड्या. याचा अर्थ 500 शेळ्यांना 27 दिवस उपलब्ध असलेला चारा 13,500 गासड्या. हा चारा मोजण्यासाठी गासड्या हा शब्द, मला असं वाटते या शब्दाचं अपभ्रंश झाला असावा. अपभ्रंश म्हणजे काय तर या शब्दामध्ये बिघाड. एका दिवसाचा एका शेळीचा चारा मोजण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे गासडी. आता ही गासडी म्हणजेच ग्रास ऑफ द डे हा तो शब्द असावा असं मला वाटते. ग्रास ऑफ द डे. एका शेळीला एका दिवसासाठी लागणारा चारा मोजण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे गासडी. 500 शेळ्यांना 27 दिवस चारा उपलब्ध आहे म्हणजे किती चारा उपलब्ध आहे तर 13,500 गासड्या. ओके, हा गासड्या मराठी शब्द आहे. ओके. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या. हे गणित आपण नंतर बघू, परंतु 3 दिवसानंतरची गोष्ट. परंतु 3 दिवस ह्या 500 शेळ्या काही मुक्या बसल्या नाही. त्यांनी काही ना काही चारा यामधला सेवन केला. या 500 शेळ्यांचा 3 दिवसांचा चारा किती हो तर 500 गुणिला 3 करा. 1500 गासड्या. पहिले ही वजाबाकी करा. 13,500 गासड्या, त्यामधून ह्या 1500 गासड्या वजा करा. उरलेल्या गासड्या 12,000. हा काय आहे उरलेला चारा. ओके. जंगलामध्ये 500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध होता. किती होता 13,500 गासड्या. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या. हे गणित आपण नंतर बघू, परंतु 3 दिवस या 500 शेळ्यांनी काहीतरी यातला चारा खाल्ला. तो खाल्लेला चारा 1500 गासड्या. ओके. हा खाल्लेला चारा एकूण गासड्यातून वजा करा. उरलेला चारा 12,000 गासड्या. आता लक्ष द्या, 12,000 इथं मांडा. हा उरलेला चारा गासड्यामध्ये. ओके. याला भागीला, या 12,000ला भागीला पहिले शेळ्या 500 होत्या. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या. शेळ्या किती झाल्या 800. याला भागीला 800. या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. हा भाग द्या. 8 1 8 आणि उरले 4 झाले 40. 8 पंचे 40. 15 दिवस हे या प्रश्नांचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.